नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचे आमच्या YouTube चॅनलवरती। नुकतेच बिग बॉस मराठी सीझन 5 ला सुरुवात झाली। यामध्ये वर्षा उसगावकरची निवड करण्यात आली। आज आपण वर्षा उसगावकरचा संपूर्ण जीवन प्रवास जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तिचे खरे नाव वर्षा उसगावकर असे आहे। वर्षाचा जन्म 28 फेब्रुवारी 1968 रोजी गोट्यातील उसगाव येथे झाला। तर 2024 नुसार ही सध्या 56 वर्षाची झाली आहे। ही नॅशनॅलिटीने भारतीय तर रिलिजनने एक हिंदू आहे। वर्षाच्या प्रोफेशन बद्दल सांगायचे झाले तर हे प्रोफेशनने एक ऍक्ट्रेस तसेच मॉडेल आहे। तिला डान्स करायला तसेच ट्रॅव्हलिंग करायला खूप जास्त आवडत असते। वर्षाने आपले शालेय शिक्षण डेम्पो उच्च माध्यमिक विद्यालय पणजी मधून पूर्ण केले, तर कॉलेजमध्ये शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पूर्ण केले। वर्षाच्या फॅमिली बद्दल बोलायचे झाले तर तिच्या वडिलांचे नाव A.K. उसगावकर असे आहे, तर हे राजकारणामध्ये काम करायचे आणि यांची राजकारणामध्ये एक वेगळीच ओळख निर्माण झाली। तसेच तिला 2 बहिणी आहेत। तिच्या बहिणींचे नाव तोषा कुराडे व मनीषा तारकार असे आहे। वर्षाने मार्च 2000 मध्ये अजय शंकर शर्मा सोबत लग्न केले आणि यांची लव्ह स्टोरी खूप जास्त गाजत आहे। वर्षाच्या फिजिकल स्टेटस बद्दल सांगायचे झाले तर वर्षाची हाईट 5 फीट 5 इंच अशी आहे, तर बॉडी वेट 48 किलोग्रॅम असा आहे। तिच्या केसांचा रंग तपकिरी तर डोळ्यांचा रंग सुद्धा तपकिरीच आहे। वर्षा उसगावकर यांनी 1982 रोजी मराठी रंगभूमीवरील ब्रह्मचारी या नाटकामध्ये काम केले आणि याच नाटकामुळे यांना ओळख मिळाली। त्यानंतर 1987 साली सचिन पिळगावकर हे गंमत जम्मत या चित्रपटाच्या मुख्य नायिकेच्या भूमिकेत होते। त्यावेळी सचिन पिळगावकर यांनी ब्रह्मचारी नाटक पाहिली। त्यामध्ये वर्षा उसगावकर यांचा अभिनय यांना खूप जास्त आवडला आणि त्यांनी गंमत जम्मत या चित्रपटासाठी वर्षाला ऑफर केली। तेव्हा वर्षाने चित्रपटामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला। यांचा गंमत जम्मत हा चित्रपट खूपच जास्त गाजला आणि त्यानंतर वर्षाने कधीही मागे वळून पाहिले नाही। त्यानंतर यांनी तुझ्या वाचून कर्मिना, खट्याळ सासू, नाटाळ सून, मज्जाच मज्जा, सगळीकडे बोंबाबोंब, भूताचा भाऊ, पसंत आहे मुलगी, नवरा बायको, आमच्यासारखं आम्ही, कुठे कुठे शोधू तुला, बापरे बाप, डोक्याला ताप अशा अनेक सुप्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले। मराठी कलाविश्वात प्रसिद्धी मिळाल्यानंतर यांनी हिंदी चित्रपटामध्ये काम करण्यास सुरुवात केली। यांनी नाना पाटेकर, अक्षय कुमार यासारख्या प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले। वर्षाने अफलातून, सोने के जंजीर, हनीमून, तिरंगा, इंसानियत की देवता, परदेशी अशा अनेक हिंदी चित्रपटामध्ये काम केले। तर नुकतेच सुरू असलेल्या स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये यांनी माईची भूमिका साकारली आणि आता नुकतेच यांनी बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये प्रवेश केला असून ती बिग बॉस गाजवताना दिसत आहे आणि लाखो चाहते वर्षाला सपोर्ट करत आहे। तुम्हाला वर्षा उसगावकरचा अभिनय कसा वाटतो हे मला कमेंट्स करून नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।